श्रेयस वनडेमध्ये चांगला आहे, तो डोमेस्टिक क्रिकेटमध्येही चांगला खेळलाय, पण सध्या त्याच्यासाठी टेस्ट टीममध्ये जागा नाही. ही प्रतिक्रिया आहे भारताचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांची. 24 मेला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताची टेस्ट टीम जाहीर झाली. शुभमन गिल कॅप्टन बनला, तर रिषभ पंत व्हाईस कॅप्टन. रोहित आणि विराटच्या रिटायरमेंट नंतर हे होणं अपेक्षित होतं, पण या टीममध्ये एका प्लेअरची निवड झाली नाही, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. हा प्लेअर आहे मिडल ऑर्डर बॅटर श्रेयस अय्यर. अय्यरबाबत जेव्हा अजित आगरकर यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सध्या त्याच्यासाठी टेस्ट टीममध्ये जागा नाही एवढंच सांगितलं. पण तेव्हापासून अय्यरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अय्यरला जाणून बुजून टीममध्ये घेतलं नाही, त्याच्यासोबत राजकारण झालं असेही आरोप झाले. पण खरंच असं झालंय का? श्रेयस अय्यरला भारताच्या टेस्ट टीममध्ये चान्स न मिळण्याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी श्रेयस अय्यर सोबत राजकारण झालं अशा चर्चा का होत आहेत ते पाहू. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अय्यर मुंबईकडून खेळतो. गेल्या वर्षभरात त्यानं मुंबईसाठी 3 टुर्नामेंट जिंकल्या आहेत. या तिन्ही टुर्नामेंटमध्ये तो मुंबईचा महत्त्वाचा प्लेअर होता. अय्यरनं मुंबईसाठी 2024ची रणजी ट्रॉफी जिंकली. त्यानं विदर्भाविरुद्ध फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 95 रन्स मारले होते. त्यानंतर अय्यरच्या नेतृत्वात मुंबईनं 2024ची सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत अय्यरनं खतरनाक परफॉर्मन्स दिला होता. 9 मॅचेसमध्ये 345 रन्स, ॲव्हरेज 49चं आणि स्ट्राईक रेट 188चा. त्यानंतर अय्यरनं मुंबईसोबत इराणी कपही जिंकला. याच काळात त्यानं KKRला 10 वर्षांनंतर IPL चॅम्पियन बनवलं. त्याच्या नेतृत्वात KKRनं गेल्या वर्षीच्या IPLमध्ये डॉमिनंट परफॉर्मन्स दिला होता. म्हणजेच अय्यरनं गेल्या वर्षभरात एकूण 4 ट्रॉफीज जिंकल्या. या परफॉर्मन्स नंतर अय्यरची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली. तिथेही अय्यरनं कहर केला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतासाठी सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर होता. त्यानं सगळ्या स्पर्धेत भारताच्या मिडल ऑर्डरची जबाबदारी सांभाळली. कॅप्टन रोहितनं अय्यरला भारताच्या विजयाचा सायलेंट हिरो असंही म्हणलं होतं. अय्यरचा खतरनाक फॉर्म तिथंच थांबला नाही. या वर्षीच्या IPLमध्ये त्यानं पंजाब किंग्ससाठी भारी परफॉर्मन्स दिलाय. त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची टीम 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहोचली. गेल्या वर्षभरापासून अय्यर त्याच्या करिअरच्या बेस्ट फॉर्ममध्ये आहे. तो बॅटिंगमध्ये तर धुव्वा करतोच आहे, सोबतच कॅप्टन्सीमध्ये पण जलवा दाखवतोय. त्याच्या या फॉर्मकडे पाहता BCCI त्याला टेस्ट टीममध्येही संधी देईल अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. श्रेयस अय्यरला भारताच्या टेस्ट टीममध्ये जागा मिळाली नाही, यावर वीरेंद्र सेहवागनं आश्चर्य व्यक्त केलंय. अय्यरचा सीझन चांगला गेलाय, तो कॅप्टनही आहे, मग तो टेस्ट क्रिकेट का खेळू शकत नाही? तो निश्चितच तिन्ही फॉर्मॅट खेळू शकतो. भारतीय टीमनं अय्यरच्या फॉर्मचा फायदा घ्यायला हवा होता. त्याच्या आक्रमक माइंडसेटमुळे इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यास मदत झाली असती असं सेहवाग म्हणलाय. आता इथं प्रश्न हा आहे की नेमकं घडलं काय? मागच्या वर्षभरात एवढा चांगला परफॉर्मन्स करूनही अय्यरला भारताच्या टेस्ट टीममध्ये जागा का मिळाली नाही? तर याचं उत्तर आहे करुण नायर. श्रेयस अय्यरला भारताच्या टेस्ट टीममध्ये चान्स मिळायला हवा अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चा तेव्हा वाढल्या जेव्हा विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. कोहली टेस्टमध्ये 4थ्या नंबरवर बॅटिंग करायचा. अय्यर वनडेमध्ये या नंबरवर बॅटिंग करतो. त्यामुळे आता कोहलीच्या रिटायरमेंट नंतर टेस्टमध्येही 4थ्या नंबरवर अय्यरला चान्स द्यायला हवा अशा चर्चा सुरू झाल्या. पण इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारताच्या टेस्ट टीमची घोषणा झाली, तेव्हा त्यात अय्यरचं नाव नव्हतं. तर मिडल ऑर्डर बॅटर म्हणून दुसऱ्या प्लेअरला टीममध्ये संधी मिळाली. हा प्लेअर आहे करुण नायर. करुण नायरचं तब्बल 8 वर्षांनंतर इंडियन टीममध्ये कमबॅक झाले. तो टीममध्ये आल्यामुळे अय्यरचा चान्स हुकला असं आता बोललं जातंय. विराट कोहलीच्या रिटायरमेंट नंतर भारताच्या मिडल ऑर्डरमधली जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि करुण नायर या दोघांमध्ये रेस होती. ही रेस करुण नायरनं जिंकली. याला कारण आहे नायरचा परफॉर्मन्स आणि एक्सपिरियन्स. श्रेयस अय्यरनं गेल्या वर्षभरात अनेक चांगले परफॉर्मन्स दिले असले तरी करुण नायरनं याच काळात भारताचं डोमेस्टिक क्रिकेट गाजवलं. नायरनं 2024-25च्या रणजी सीझनमध्ये विदर्भासाठी 9 मॅचेसमध्ये 863 रन्स केले. विदर्भाला तिसरी रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचं मोठं योगदान होतं. करुण नायरनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 इनिंग्समध्ये 779 रन्स केले. ॲव्हरेज किती? तर 389चं. हा परफॉर्मन्स खरंच ऐतिहासिक होता. तेव्हापासूनच करुण नायरच्या इंडियन टीममधल्या कमबॅकची चर्चा सुरू झाली, पण त्याचा चान्स सातत्यानं हुकत होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी करुण नायरला संधी मिळेल असं बोललं जात होतं, पण त्याला चान्स मिळाला नाही. पण आता इंग्लंडमधल्या टेस्ट सिरीजसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. आता डोमेस्टिक क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर सुद्धा भारी खेळला आणि करुण नायर पण. त्यात
अय्यर लिडरशिप ग्रुपमध्येही परफेक्ट बसर होता. इंटरनॅशनल क्रिकेट सातत्याने खेळत होता, मग तरीही करुण नायरनं अय्यरला मागे कशाच्या जोरावर टाकलं? तर याचं कारण आहे करुण नायरचा इंग्लंडमधला एक्सपिरियन्स. श्रेयस अय्यर हा स्पिनचा बादशाह. भारतातल्या स्पिन फ्रेंडली पिचेसवर किंवा दुबईच्या स्लो पिचेसवर अय्यरच्या बॅटिंगला चॅलेंज नाही, पण अय्यरच्या एका विकनेसची चर्चा कायम होते, तो म्हणजे शॉर्ट बॉल. ज्या पिचवर पेस असतो आणि जिथं बॉल बाउन्स होतो तिथं अय्यरनं स्ट्रगल केल्याचा इतिहास आहे. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरनं हाच इतिहास बदलला असला तरी आता सिरीज इंग्लंडमध्ये होणार आहे. तिथल्या कंडिशन्स ओव्हरकास्ट असतात, पिचेसवर प्रचंड पेस असतो, त्यामुळे अय्यर समोर शॉर्ट बॉलचं आव्हान उभं राहण्याची शक्यता होतीच. पण दुसरीकडे करुण नायरचा विचार केला तर त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. नायर मागच्या 2 सीझनपासून काउंटी क्रिकेट खेळतोय. तिथं त्यानं फक्त 14 इनिंग्समध्ये 736 रन्स केलेत. यामध्ये एका डबल सेंचुरीचाही समावेश आहे. साहजिकच करुण नायरच्या इंग्लंडमधल्या परफॉर्मन्समुळे त्याची इंडियन टीममधली दावेदारी आणखी मजबूत झाली. इथं महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे सिरीज इंग्लंडमध्ये असणं. करुण नायरकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, जो अय्यरकडे नाही. विराट रोहितच्या रिटायरमेंट नंतर आधीच भारताच्या टीममध्ये एक्सपिरियन्स्ड बॅटर्सची कमतरता आहे. भारताच्या बॅटिंगमध्ये राहुल वगळता कोणत्याच प्लेअरकडे ओव्हरसीज कंडिशन्समध्ये खेळण्याचा म्हणावा असा अनुभव नाही. त्यामुळे सिलेक्टर्सनं श्रेयस अय्यरच्या जागी करुण नायरला प्रेफरन्स दिला. मेन म्हणजे कोहलीची जागा भरून काढायला करुण नायर टीममध्ये आला. आता या सगळ्यात राजकारण कुठून आलं? तर श्रेयस अय्यर मुंबईचा प्लेअर, गौतम गंभीर दिल्लीचा प्लेअर. मुंबईचे सरफराज खान आणि श्रेयस अय्यर बाहेर गेल्यानं यामागे लॉबीचं राजकारण आहे का अशी चर्चा झाली. पण मुळात मुंबईचा यशस्वी जयस्वाल टीममध्ये आहे आणि शार्दुल ठाकूरनेही कमबॅक केलंय. मग दुसरा विषय येतो KKRचा. गंभीर आणि अय्यरने मिळून कोलकात्याला 10 वर्षांनी IPL जिंकून दिली होती, पण त्यानंतरही कोलकात्यानं अय्यरला रिटेन केलं नाही. त्यामुळं साहजिकच गंभीर आणि अय्यरमध्ये वाद आहे का या वावड्या उठल्या. पण याच गंभीरने अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफी चान्स दिला आणि अय्यरनं तो अक्षरशः गाजवला. त्यामुळं विषय राजकारणाचा नाही, संधीचा आहे. सध्या इंडियन क्रिकेट टीममध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे की प्रत्येक प्लेअरला संधी मिळणं शक्य नाही. कोणाला चान्स मिळतो तर कुणाचा चान्स जातो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हाच चान्स अय्यरला मिळाला तेव्हा करुण नायरला डावलल्याची चर्चा झाली. इंग्लंडच्या सिरीजसाठी करुण नायरचं कमबॅक झालं आणि अय्यरला डावलल्याची चर्चा झाली. अर्थात टेस्ट सिरीज भारतामध्ये असती तर कदाचित अय्यरचा नंबर लागला असता, पण इंग्लंडसाठी करुण नायरची केस स्ट्रॉंग होती. तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यर की करुण नायर? इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी कुणाला संधी मिळायला हवी होती? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.